नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रोहित पवार आणि आज आपण डिस्कस करणार आहोत अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स. हे चॅप्टर नंबर 3 आहे, युनिट नंबर 1चं फार्माकोलॉजी सब्जेक्टचं. तर चला मित्रांनो, फार्मसीला इझी बनवू. तर आज आपण इथे डिस्कस करणार आहोत हायपरटेन्सिव्ह ड्रग्स. तर हायपरटेन्सिव्हच्या आपण अँटी हायपरटेन्सिव्हच्या पहिले हायपरटेन्सिव्ह काय असतं ते आपण डिस्कस करू. तर तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये सेल्स असतात. तर सेल्सला ऑक्सिजनची आणि न्यूट्रिएंटची गरज असते. तर ही गरज कोण प्रोव्हाइड करतं? तर ब्लड मार्फत, जो आपला रक्त आहे त्याच्या मार्फत सेल्सला प्रोव्हाइड केलं जातं. तर या ब्लड मध्ये तर जो आपला हार्ट असतो तो हार्ट पंप होतो आणि पंप झाला की ते ब्लड वेसलच्या द्वारे ब्लड फ्लो होतो आणि एव्हरी पार्ट ऑफ द सेल ते अटॅच होतात आणि त्यांना ते मिळतात. तर जेव्हा ब्लड या वेसलमधून प्रवाह करतो तर तो इथे एक फोर्स निर्माण करतो. हे जे इपिथेलियल लेयर आहे ते मुख्यतः 3 लेयर असतात: ट्युनिका एक्स्टर्ना, ट्युनिका मेडुला आणि ट्युनिका इंटेमा. तर 3 लेयर मधून ते प्रवाह केले जातात. बघा आता त्याच्यात हे ब्लड जात आहे आणि हे न्यूट्रिएंट्सचे पार्ट्स आहेत, न्यूट्रिएंट्स, ऑक्सिजन. तर ते जो फोर्स त्या लेयरला म्हणजे अट्रॅक्ट होतो तर ते तिथे एक प्रेशर तयार होतो. त्या प्रेशरला आपण म्हणतो ब्लड प्रेशर. द ब्लड प्रेशर जेव्हा सिस्टम मध्ये असतं, म्हणजे जेव्हा हे आपलं हार्ट आहे आणि हे हार्टचे 2 पार्ट असतात, ऑरिकल अँड वेंट्रिकल. जेव्हा ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा आपलं सिस्टोल 120 mm per Hg तयार होतो आणि जेव्हा वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा डायस्टोल 18 mm per Hg तयार होतो. तर जेव्हा 120 80 पेक्षा जास्त अबाव जातात, म्हणजे 130 and 90 असा त्यांचा जेव्हा रेशो असतो तर त्यावेळेला आपल्याला ब्लड प्रेशरचं आपल्याला तिथे आढळून येतं. तर ब्लड प्रेशर वाढणे इज कॉल्ड ॲज हायपरटेन्शन. सो those drugs are used to treatment of the high blood pressure, so is called as the hypertension drugs. So the blood is there are 2 types, so the high and low. So the high means hypertension and low means low tension, म्हणजे hypotension. Hypertension means high blood pressure and hypotension means low blood pressure. So their definition is what was the hypertension is a condition. म्हणजे हायपरटेन्शन म्हणजे हाय ब्लड प्रेशर ही अशी कंडिशन आहे, द ब्लड प्रेशर ऍक्टिंग ऑन द इपिथेलियल सेल. जे आपली इपिथेलियल सेल आहेत त्याच्यावर ब्लड प्रेशर ऍक्टिंग होतं आणि इन्क्रीज द ग्रेटर दॅन 120 mm per Hg. म्हणजे 120 mm Hg च्या वरती जेव्हा जातं हे ब्लड प्रेशर, प्रेशर जेव्हा 120 mm per Hg च्या वरती जातं. पण हे केव्हा जातं? हे जातं जसं आपण बाहेरून आलो, पळत आलो तर त्यावेळेला सुद्धा आपले हृदय वाढतात आणि ब्लड प्रेशर वाढतो. पण हे केव्हा आपण त्याला हायपरटेन्सिव्ह हे आजार म्हणू की तेव्हा परसिस्टंट बिलॉंग पिरियड, म्हणजे लॉंग टर्म साठी, म्हणजे हे खूप जास्त वेळासाठी जेव्हा ब्लड प्रेशर आपल्या बॉडीमध्ये असतं त्यावेळेला आपण म्हणतो हायपरटेन्शन. सो हे डेफिनेशन आहे हायपरटेन्शनची. इझी त्याला आपण वाढवू शकतो 2-3 पॉईंट टाकून. सो द नेक्स्ट पॉइंट इज अ फॅक्टर अफेक्टिंग ऑन ब्लड प्रेशर. म्हणजे जे आपलं ब्लड प्रेशर आहे त्याच्यात कोणकोणते फॅक्टर अफेक्ट पडतात तर ते बघू. सो तर याच्यावर एक थेरी आहे. सो द मोसाईक थेरी इथे प्रोव्हाइड झाली आहे. तर मोसाईक थेरी म्हणजे त्याच्यात 1 आणि 2 नो 1 and 2 रिझन. देर आर मेनी रिझन, म्हणजे खूप सारे कारण आहेत त्याच्यावर. सो तर ते आपण कारण आता बघू, रिझन बघू. सो पहिले आपण बघू ब्लड व्हॉल्यूम. ब्लड व्हॉल्यूम मीन्स जेव्हा आपल्या शरीरमध्ये म्हणजे इन बॉडीमध्ये 5 लिटर ब्लड प्रेझेंट असतात, पण ते वाढून समजा 6 to 7 लिटर जेव्हा ब्लड वाढते तर त्यावेळेला आपलं ब्लड प्रेशर वाढेल. तर या टायमाला अँटी युरेटिक ड्रग दिले जातात. हे ड्रग दिले जातात आणि हे ड्रग्स जेव्हा बॉडीमध्ये जातात तेव्हा युरिनचं सिक्रेशन वाढतं आणि युरिनचं सिक्रेशन वाढल्यामुळे ते जो आपलं नेफ्रॉन असतं ते फिल्टरेशन जास्त करतं आणि हे जे 6 to 7 लिटर ब्लड असतं ते नॉर्मल 5 लिटर होऊन येतं आणि आपलं ब्लड प्रेशर कमी होतो. अँड नाव द सेकंड पॉइंट इज विस्कोसिटी. सो द विस्कोसिटी जेव्हा आपण बघतो की ब्लड मध्ये जास्त प्रमाणात ब्लड फ्लो होतो, जास्त प्रमाणात ब्लड
जो हार्ट जोरात पंप करतं आणि त्यामुळे ब्लडची घनता वाढते आणि त्याच्यामध्ये सोडियम ऑक्सिजनची जेव्हा घनता वाढते तेव्हा त्याची विस्कोसिटी वाढते, तर त्यावेळेला सुद्धा ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते. सो द रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम, याला आपण रास सिस्टीम सुद्धा म्हणतो. तर रास सिस्टीम म्हणजे जेव्हा आपली किडनी असते ना, जेव्हा आपला ब्लड प्रेशर कमी होतो तेव्हा एक एन्झाईम रिलीज करते. त्या एन्झाईमचं नाव आहे रेनिन. सो जे रेनिन आहे ते रेनिन काय करतात, ते रेनिन आपल्या ब्लड मार्फत आपल्या इथे बॉडीमध्ये जातात आणि तेथे अँजिओटेन्सिनला बाइंड होतात आणि अँजिओटेन्सिन फर्स्ट कन्वर्ट होतो आणि फॉर द help of angiotensin converting enzyme and angiotensin second मध्ये कन्वर्ट होतो for the help of angiotensin converting enzyme आणि हे ऍक्टिन आणि मायोसिनला अटॅक करतात आणि आपलं ब्लड कॉन्ट्रॅक्ट होतो, तर त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो. तर आपण याच्यावर सुद्धा जो ड्रग दिले जातात तर त्या ड्रग इथे बाइंड होतात रेनिनला आणि रेनिन रिलीज होत नाही आणि आपलं ब्लड प्रेशर वाढत नाही. सो द सेकंड पार्ट इज द कार्डियक आउटपुट. तर आपल्याला माहिती आहे की जो आपला ह्युमन हार्ट आहे, तो जो ह्युमन हार्ट इज रोल टू द पंप ब्लड टू ऑल ओव्हर पार्ट ऑफ द बॉडी. सो हे जो पंप आहे ते रिदमिक असतं, सिस्टोल डायस्टोल. सो तर हे जे सिस्टोल डायस्टोल हे इन्क्रीज होतं, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन हे वाढतात. तेव्हा तुम्हाला माहितच, जर कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन वाढले तर ब्लड फ्लो वाढेल. तर जेव्हा ब्लड फ्लो वाढतो तेव्हा सुद्धा हायपरटेन्शन आपल्याला तिथे निर्माण होतो. नाव द सेकंड पॉइंट इज द व्हेस्क्युलर फॅक्टर्स. सो द व्हेस्क्युलर फॅक्टर्स मध्ये जे आपलं ब्लड वेसल आहे, समजा आपल्या ज्या नस आहेत तर त्या ब्लड वेसल मध्ये जी लेअर असते ते समजा ही आपली ब्लड वेसलची लेअर आहे, हे ब्लड वेसल समजा ते मधलं भाग, तर ते ही ब्लड प्रेशरचे जे इपिथेलियल सेल हे कॉन्ट्रॅक्ट होतात, तर हे याचे जो लुमेन आहे हे असं होऊन या प्रमाणात येतात. तर या प्रमाणात आल्यावर आपलं ब्लड प्रेशर वाढतो, कारण की तिथे कॉन्टॅक्ट आल्यामुळे तिथे त्यांना बाहेर जेव्हा ब्लड हे बाहेर म्हणजे आउट होण्यासाठी जागा कमी असते, तो व्हॅल्यूम कमी असल्यामुळे तिथे ब्लड प्रेशर वाढतो. CNS जे आपलं सेंट्रल नर्वस सिस्टीम ब्रेनमध्ये, तर ते ब्रेनमध्ये काही सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या द्वारे काही एन्झाईम रिलीज होतात, त्यामुळे सुद्धा आपलं ब्लड हार्टबीट जे वाढतात, हार्टबीट वाढले की आपलं ब्लड प्रेशर वाढतो. नाव द सेकंड पॉइंट इज डिप्रेशन. जेव्हा ह्युमन बॉडी ही डिप्रेशन मध्ये जाते, वेगवेगळे विचार जास्त राहतात, झोप न लागणे, असे जेव्हा प्रकार येतात त्यावेळेला सुद्धा आपला ब्लड प्रेशर वाढतो. सो देयर इज अ फॅक्टर अफेक्टिंग ऑन ब्लड प्रेशर. ओके, थँक्यू.